नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। टेट परीक्षा 2025साठी परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा घटक म्हणजे पझल आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डे बेस्ड पझल म्हणजे दिवसावर आधारित पझल आणि मंथ बेस्ड पझल म्हणजे महिन्यावर आधारित पझल याचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथ प्लस डेट म्हणजे महिना आणि त्यामधील तारीख यावर आधारित पझल पाहणार आहेत। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आहे, टेट मानसशास्त्राचे जे काही प्रश्नसंच आहेत जे आपण यूट्यूबवर मानसशास्त्राची सिरीज चालवलेली आहे त्याची जी PDF आहे प्रश्नसंचाची ती आपण अक्षय गोरे या प्ले स्टोर ॲपवर अवेलेबल करून दिलेली आहे। तर ही पूर्णतः मोफत असणार आहे आणि सोबतच मानसशास्त्राच्या सध्याला 14 टेस्ट अवेलेबल आहेत, या सर्व मोफत असणार आहेत। तर ज्यांनी कुणी आपला अक्षय गोरे हा ॲप डाउनलोड केलेला नाही त्यांनी आपला अक्षय गोरे हा ॲप डाउनलोड करून घ्या। तर पहिल्या प्रश्नात काय सांगितलं बघा, LMN, OP आणि Q हे 6 जण वेगवेगळ्या महिन्यात जानेवारी, एप्रिल आणि जूनमध्ये दिलेल्या महिन्यांपैकी 6 किंवा 11 तारखेला संगीत वर्गात जॉईन होत आहेत। तर 6 व्यक्तीची माहिती दिलेली आहे, त्यांची नावं L पासून Q पर्यंत आहेत। हे 6 जण काय करायलेत, वर्षातील जे 3 महिने आहेत जानेवारी, एप्रिल आणि जून या 3 महिन्यातील 6 किंवा 11 तारखेला एक संगीत क्लास जॉईन करायला लागलेत। 6 व्यक्ती आहेत त्या, हे जे 3 महिने आहेत या 3 महिन्यातील 6 तारखेला किंवा 11 तारखेला क्लास जॉईन करायलेत। यावरून आपल्याला काय लक्षात येतं, हा मंथ प्लस डेट म्हणजे महिना आणि त्यातील तारीख यावर आधारित पझल आहे। तर आपण काय करतो, पझल ज्यावेळेस दिसतं त्या टायमिंगला आपण टेबल तयार करून घेतो। यातील टेबल पण आपण जे डे बेस्ड पझलमध्ये पाहिले होते आणि मंथ बेस्डमध्ये जे आपण टेबल आखले होते त्यासारखेच असणार आहेत, पण रचना कशी करायची ते बघून घ्या। 3 महिने दिलेले आहेत जानेवारी, एप्रिल आणि जून आणि त्यातील 6 आणि 11 अशा 2 तारीख दिलेल्या आहेत। आपण महिने लिहून घेऊ। पहिला महिना आहे जानेवारी, दुसरा महिना एप्रिल आणि तिसरा महिना जून, बरोबर। 3 महिने जानेवारी, एप्रिल आणि जून आणि त्यातील 2 तारखा दिल्या आहेत, एक आहे 6 आणि दुसरी आहे 11। तर त्याची मांडणी कशी करायला बघा, आपण 6 वर लिहिलं, 11 खाली लिहिली, 6 आणि 11 आणि आता रेषा ओढून घ्यायच्या म्हणजे टेबल तयार करून घ्यायचा। 3, 4, 5, 6 किमान 2 पॉसिबिलिटी तयार होतील असं कन्सिडर करून 2 कॉलम आखायचे, ठीक आहे। तर ही आपली मांडणी झाली। 1 मिनिट। पहिल्या सूचनेमध्ये आपल्याला एवढीच माहिती दिली होती, त्यावर आधारित आपण हा टेबल तयार केला आहे। आता काय करू, क्लू वाचायला सुरुवात करू। पहिला क्लू काय दिलेला आहे, L 6 एप्रिल रोजी जॉईन झाला। L हा 6 एप्रिलला जॉईन झाला असं सांगितलं आहे। तर काय करायचं, ही पहिली पॉसिबिलिटी, ही दुसरी पॉसिबिलिटी। L हा 6 एप्रिलला, एप्रिल महिना इथं आहे आणि 6 तारीख इथं आहे, तर L हा 6 एप्रिलला जॉईन झाला आहे, इथं लिहून घेतलं। आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण Lची पोझिशन सेमच राहणार, त्याच्यामुळं 6 एप्रिलला Lची पोझिशन फिक्स केली। त्यानंतर पुढचा क्लू काय दिलेला आहे, L आणि M मध्ये फक्त एकच व्यक्ती जॉईन होते। L आणि M मध्ये फक्त एकच व्यक्ती जॉईन होते। तर काय करू, दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये Lची पोझिशन ही 6 एप्रिलला फिक्स आहे, बरोबर। इथं पण 6 तारखेलाच फिक्स आहे, त्याच्यानंतर इथं पण 6लाच। तर काय म्हणलं आहे, L आणि M मध्ये फक्त एक व्यक्ती जॉईन होते। एकचा अंतर सोडून इथं पण M येऊ शकतो आणि एकचा अंतर सोडून इथं पण M येऊ शकतो, बरोबर। काय करू, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये M वरी लिहू आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये M खाली लिहू। पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये M काय करू, आपण एक घर सोडून वर लिहिलं आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एक घर सोडून खाली लिहू, ठीक आहे। तर Mच्या 2 जागा झाल्या आता, बरोबर। Mचे 2 पोझिशन झाल्यात, त्याच्यासाठी आता पुढचा क्लू वाचून घेऊ। M Oच्या अगदी आधी जॉईन होतो। M हा Oच्या अगदी आधी, याचा अर्थ काय, M आणि Oमध्ये एकही व्यक्ती नाही। अगदी आधी म्हणजे त्या दोघांमध्ये एकही व्यक्ती नाही। M हा Oच्या अगदी आधी, M वर झाला आणि O खाली झाला आणि या दोघांमध्ये एक पण व्यक्ती नाही, म्हणजे M नंतर लगेच O येणार। मग पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये O लिहून घेतला, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण O लिहून घेऊ। पुढचा क्लू काय दिलेला आहे, P सम क्रमांकाच्या तारखेला जॉईन होतो। P हा सम क्रमांकाच्या तारखेला जॉईन होतो। 6 आणि 11मध्ये सम संख्या कोणती आहे, सम क्रमांकाची तारीख कोणती आहे, तर 6 आहे, बरोबर। तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये फक्त एकच जागा शिल्लक आहे जी सम तारीख आहे। मग P कुठे येणार, सम तारखेला 6 तारखेला येणार, बरोबर। Pला काय करू, सम तारखेला म्हणजे 6 तारखेला फिक्स करून घेऊ, P इथं आला। दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये सम तारीख 6 आणि 11, बरोबर। यामध्ये सम तारीख कोणती आहे, 6 आणि 6ची फक्त एकच जागा शिल्लक आहे। ही जी 6ची जागा आहे ती Lनं घेतलेली आहे, ही 6ची जागा Mनं घेतलेली आहे, त्यामुळं Pची पोझिशन कुठे येईल, 6 जानेवारीला। तर त्याची पोझिशन फिक्स करू, Pची पोझिशन कुठं आली, 6 जानेवारीला। त्यानंतर शेवटचा क्लू काय दिलेला आहे, Q यांच्या आधी जॉईन होतो। Q हा
यनच्या आधी, म्हणजे क्यू वर येणार आणि यन खाली येणार, पण लगेच आधी असं म्हणलेलं नाही किंवा अगदी आधी असं म्हणलेलं नाही. त्याच्यामुळं त्या दोघात 1चं अंतर असू शकते, 2चं असू शकते, 3चं असू शकते. म्हणजे ते अगदी आधी असं सांगितलं नसल्यामुळं तो त्या दोघांमध्ये अंतर असणार आहे, बरोबर. परंतु क्यू आधी येणार आणि यन नंतर येणार. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये बघितलं तर फक्त 2 जागा शिल्लक आहेत, 1 आणि 2. मग आपण काय करू, क्यू वर ठेवू आणि यन खाली ठेवू. क्यू इथं ठेवला, यन खाली ठेवला. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण क्यू वर ठेवू आणि यन खाली. आता या दोन्हीपैकी कोणती पॉसिबिलिटी चुकीची आणि कोणतं आपलं उत्तर हे कसं कळणार, तर सगळ्यात शेवट जी सूचना दिलेली आहे, सगळ्यात शेवटचा क्लू, पी क्यूच्या आधी जॉईन होत नाही. पी हा क्यूच्या आधी जॉईन होत नाही. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जर बघितलं, पी हा क्यूच्या नंतर जॉईन झाला आहे, म्हणजे पहिली पॉसिबिलिटी बरोबर असणार. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पी इथं आहे, पी हा क्यूच्या आधी जॉईन झाला आहे. याचा अर्थ काय झाला, ही पॉसिबिलिटी चुकीची, कारण आपल्याला क्लू काय दिला होता, पी क्यूच्या आधी जॉईन होत नाही. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपल्याला दिसतंय पी क्यूच्या आधी जॉईन झाला आहे. याच्यामुळं आपलं उत्तर आलं पहिली पॉसिबिलिटी हे आपलं उत्तर असणार. तर आता पुढचा प्रश्न पाहू. 6 जण DEF, GH आणि I एकाच वर्षातील जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर या 3 वेगवेगळ्या महिन्यांच्या 15 किंवा 22 या 2 वेगवेगळ्या तारखेला पुण्याला गेले. तर 6 व्यक्तीची माहिती दिली आहे. त्यांनी काय केलं आहे, वर्षातील जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर हे जे 3 महिने आहेत, या महिन्याच्या 15 किंवा 22 यापैकी कोणत्याही तारखेला ते पुण्याला गेलेले आहेत, बरोबर. एवढी माहिती सांगितली, एवढं वाचलं आपल्याला कळायला पाहिजे की हे मंथ प्लस डेट म्हणजे महिना आणि त्यातील तारीख यावर आधारित पझल आहे. तर मांडणी आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेली आहे. या पझलची मांडणी कशी करायची ते पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. तर आपण तसाच एक टेबल तयार करून घेऊ. महिने कोणते कोणते दिलेले आहेत, जुलै, सप्टेंबर, डिसेंबर आणि तारीख 15-22. आपण टेबल तयार करून घेऊ. जुलै, त्याच्यानंतर सप्टेंबर आणि तिसरा महिना आहे डिसेंबर, आणि तारीख कोणत्या कोणत्या होत्या, 15 आणि 22. वर 15 लिहिली, खाली 22, त्यानंतर 15, 22. आणि आता रेषा मारून घेऊ म्हणजे आपला टेबल तयार होईल. किमान 2 पॉसिबिलिटी तयार होतील असं कन्सिडर करून 2 कॉलम तयार करायचे. आपला टेबल तयार झाला बघा. आता काय करू, पुढचा क्लू वाचून घेऊ. पुढचा क्लू वाचू. काय म्हणले, प्रत्येक तारखेला फक्त एकच व्यक्ती गेली आणि प्रत्येक महिन्यात फक्त 2च व्यक्ती गेल्या. प्रत्येक तारखेला एकच गेलेलं आहे, बरोबर. प्रत्येक तारखेसमोर फक्त एकच व्यक्ती जाणार आणि प्रत्येक महिन्यात फक्त 2च गेल्या. हे वाक्यात सांगितलं आहे, परंतु आपल्याला इथं ऑब्झर्वेशन जरी केलं तरी डायरेक्ट दिसते एका महिन्यामध्ये फक्त 2च तारीख दिलेल्या आहेत, म्हणजे 2च व्यक्ती जाऊ शकतात, बरोबर. त्याच्यानंतर काय दिलं आहे, डी नंतर लगेचच ई गेला. इथून खऱ्या क्लूची सुरुवात झालेली आहे. डी नंतर लगेचच ई गेला म्हणले. याचा अर्थ काय, डी आधी आला आणि त्याच्यानंतर ई लगेचच गेला, म्हणजे दोघांमध्ये गॅप नाही. जर आपल्याला डी आणि ईची पोझिशन जर सेट करायची म्हणलं, एवढ्याच माहितीहून जर डी आणि ईची पोझिशन सेट करायची म्हणलं तर अवघड जाणार, बरोबर. डी जर इथं ठेवला तर ई इथं येणार, त्याच्यानंतर डी इथं ठेवला तर ई इथं येणार, डी इथं ठेवला तर ई इथं येणार, म्हणजे वेगवेगळ्या 6 ते 7 पॉसिबिलिटी तयार होतील. त्याच्यामुळं काय करायचं, ही पोझिशन सेट करण्यासाठी आपण गडबड करायची नाही. एका साईडला आपण लिहून घेतलं डी नंतर लगेचच ई आहे, म्हणजे डी आणि ईमध्ये गॅप नाही आपल्याला कळालं आहे. त्याच्यामुळं काय करू, आता पुढचा क्लू वाचून घेऊ. डीच्या त्याच महिन्यात ई गेला नाही. डी आणि ईमध्येच दुसरा क्लू दिला आहे, बरोबर. डीच्या त्याच महिन्यात ई गेला नाही. याचा अर्थ काय होतो, जर डी जुलैमध्ये गेला तर ई जुलैमध्ये जाणार नाही, जुलै दुसऱ्या महिन्यात जाणार, बरोबर. जर डी जर सप्टेंबरमध्ये गेला तर ई हा सप्टेंबरमध्ये जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे. तर काय करू, डी आणि ईचे पोझिशन आता आपण सेट करून घेऊ. हा पहिलं पॉसिबिलिटी झाली आपली आणि ही दुसरी पॉसिबिलिटी. जर आपण डी जुलै महिन्यात जर सेट केला, डीला जर आपण जुलै महिन्यात सेट केलं, समजा 15 जुलैला सेट केलं आहे, तर ईला 22 जुलैला सेट करावं लागेल, कारण डी आणि ईमध्ये गॅप नाही, बरोबर. पण असे जर आपण सेट केलं डी आणि ई, तर हे जे खालचं क्लू आपल्याला क्लू दिलेला आहे, डीच्या त्याच महिन्यात ई गेला नाही, हे चुकीचा ठरतो आणि क्लू चुकीचा ठरू शकत नाही, बरोबर. आपल्याला वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, डीची पोझिशन आपण चेंज करू. डीला आपण जुलैमध्येच ठेवू, पण 22 तारखेला, म्हणजे डी इथं ठेवला तर ई सप्टेंबरच्या 15 तारखेला येईल आणि त्या दोघांमध्ये गॅप पण राहणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये डीला सप्टेंबर महिन्याच्या 22 तारखेला ठेवू, म्हणजे ई डिसेंबरच्या 15 तारखेला. या 2 पॉसिबिलिटी व्यतिरिक्त तिसरी पॉसिबिलिटी तयार होत नाही, कारण जर आपण डीला डिसेंबर 15ला ठेवलं, समजा इथं डी ठेवला, तर आपल्याला इथंच ठेवावं लागेल खाली 22 तारखेला. आणि काय सांगितलेलं आहे, डी आणि एका महिन्यात येणार नाही, म्हणजे इथं दोन्ही डिसेंबरमध्ये येईल, अशी पॉसिबिलिटीज तयार होणार नाही, बरोबर. आपल्या फक्त 2 पॉसिबिलिटी तयार झाल्या. आता काय करू, पुढचा क्लू वाचून घेऊ. एच आणि जी एकाच तारखेला गेले. एच आणि जी
सेम तारखेला गेले आहेत. म्हणजे जर एच 15 तारखेला गेला तर जी पण 15लाच जाणार, एच 22ला गेला तर जी पण 22लाच जाणार. एच आणि जीबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही सध्याला, ते कुठं आहेत नेमकं, बरोबर. त्याच्यामुळं काय करायचं, दुसरा जो क्लू दिलेला आहे आपल्याला पुढचा तो वाचून घ्यायचा. पुढचा क्लू काय दिलेला आहे बघा, आयच्या आधी जितके लोक गेले तितकेच लोक जी नंतर गेले. आयच्या आधी जेवढे लोक गेले तेवढेच लोक जीच्या नंतर दिलेले आहेत. तर पझलमध्ये हे वाक्य तुम्हाला सारखंच दिसतं. डे बेस्ड पझल आणि मंथ बेस्ड पझलमध्ये पण हे वाक्य तुम्हाला दिसलं असेल. IBPS जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये हे वाक्य तुम्हाला 100% दिसते, म्हणजे दिसतेच. याचा अर्थ कसा काढायचा आहे, काय म्हणलं आहे, आयच्या आधी जितके लोक गेले तितकेच लोक जी नंतर गेले. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये समजा आपण आय जर पहिल्या पोझिशनला ठेवला, इथं आयच्या आधी किती लोक गेलेले दिसतात, आयच्या आधी एक पण लोक नाही, बरोबर. आयच्या आधी एक जण पण नाही, त्याच्यामुळं आयच्या आधी 0 लोक आहेत. आय जर इथं ठेवलं आयच्या आधी 0 लोक म्हणजे तेवढेच लोक जी नंतर पण येणार. मग जी कुठे येणार, एकदम शेवटी, म्हणजे याच्यानंतर पण एक पण लोक येणार नाही, बरोबर. जर आपण काय केलं, इथं जर जी ठेवला आपण जर इथं जी ठेवला तर अर्थ कसा होईल, हे बघा, आयच्या आधीच्या एका तारखेला आय आधी जितके लोक गेले तितकेच लोक जी नंतर गेले असं सांगितलं आहे. जी नंतर तितकेच गेले. जी नंतर इथं किती गेले आहेत, 1 2 3 4 5. जी नंतर 5 गेले, त्याचा अर्थ काय असणार आहे, आयच्या आधी पण 5 गेलेत. म्हणजे जर आपण जी इथं सेट केला तर आय कुठं सेट करावं लागेल, आय एकदम लास्टला जाणार. म्हणजे जी नंतर 5 गेलेत, बरोबर. जी जर इथं ठेवला तर जी नंतर 1 2 3 4 5 जण चाललेत. म्हणजे आयच्या आधी पण 1 2 3 4 5. तर हे जे वाक्य आहे, आय आधी जितके लोक गेले तितकेच लोक जी नंतर गेले, याचा अर्थ हा आहे बघा. म्हणजे आय आणि जी हे दोघं पण एक्स्ट्रीम पोझिशनला असणार आहेत दोन्ही पण पॉसिबिलिटीमध्ये. इथं जर आय असेल तर इथं जी असणार, आणि इथं जर जी असेल तर वर आय असणार, बरोबर. म्हणजे या दोघांच्या पोझिशन तर ठरलेल्या आहेत, एक तर वरच्या टोकाला किंवा खालच्या टोकाला. परंतु आय आणि जी कुठं असणार अजून नेमकं माहीत नाही आपल्याला. म्हणजे जुलैमध्ये कोण असणार आणि डिसेंबरमध्ये. त्यासाठी काय करायचं, पुढचा क्लू वाचायचा. पुढचा क्लू काय दिलेला आहे, आय आधी जितके लोक गेले तितकेच लोक जी नंतर गेले. पुढचा क्लू काय दिलेला आहे बघा, आयच्या आधीच्या एका तारखेला जी गेला. जी कधी गेलेला आहे, आयच्या आधी गेलेला आहे. मग कुठलीही तारीख असू द्या, परंतु जी हा आयच्या आधी गेलेला आहे. इथूनच आपल्याला जी आणि आयची पोझिशन सेट करता येईल. जी हा वर येणार आहे, बरोबर. जी कुठे येणार, जी हा वर येणार आणि आय हा खाली येणार. कारण आपल्याला काय सांगितलं आहे, आयच्या आधीच्या एका तारखेला जी गेला, त्याच्यामुळं आय इथं आणि जी इथं आला. तर सेमच दुसऱ्या पण पॉसिबिलिटीमध्ये पण असणार, जीची पोझिशन वर आणि आयची पोझिशन खाली. तर आता जीची पोझिशन सेट झालेली आहे आणि आपल्याला एच आणि जी याच्यामध्ये क्लू दिला होता मगाशी. एच आणि जीमध्ये काय क्लू दिला होता, एच आणि जी एकाच तारखेला गेले. म्हणजे जी 15 तारखेला गेला आहे तर एच पण 15 तारखेलाच जाणार, बरोबर. मग एच कुठं आहे बघा, एचला आपण कुठं सेट करू शकतो, एचला इथं 15 तारखेला सेट करावं लागेल. म्हणजे इथे एकच तारीख शिल्लक आहे 15 असलेली, एच, ठीक आहे. आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये जी हा 15 तारखेला आहे, त्याच्यामुळं एच पण 15लाच येणार. पण सप्टेंबरचा 15 सध्याला शिल्लक आहे, बरोबर. सप्टेंबरची 15 शिल्लक आहे, इथं एच सेट करून घेतला. 2 पॉसिबिलिटी आहेत. आता काय करू, पुढचा क्लू वाचून घेऊ. पुढचा क्लू काय म्हणते, जी आणि एफच्या दरम्यान किमान एक व्यक्ती आहे. जी आणि एफ यांच्या दरम्यान किमान एक व्यक्ती आहे म्हणले. किमान एक व्यक्ती म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पण असतील, बरोबर. किमान एक म्हणजे 2 असू शकतात, जास्तीत जास्त 3 असू शकतात, पण किमान एक तर व्यक्ती आहे असं म्हणलं. याचा अर्थ काय, जी आणि एफ जो आहे तो एका लगत एक नाही, जीच्या लगेच नंतर एफ नाही, हा अर्थ आहे त्याचा, बरोबर. म्हणजे जी नंतर लगेच एफ येणार नाही. तर आपण इथं जर नीट निरीक्षण केलं, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये फक्त एक जागा शिल्लक आहे आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये पण फक्त एक जागा शिल्लक आहे. आणि आपला एकच व्यक्तीची पोझिशन सेट करायची राहिली आहे. तो व्यक्ती कोणता आहे, इथं बघा DEF राहिलेला आहे. GHIच्या पोझिशन सेट केल्यात, म्हणजे 5 लोकांच्या आपण पोझिशन सेट केल्या, फक्त एफची पोझिशन राहिली होती, उरलेली जागा एफला देऊन टाकायची. आता या दोघातलं बरोबर कन्क्लुजन कोणतं, चुकीचं कोणतं, कोणती पॉसिबिलिटी बरोबर आहे कोणती चुकीची, हे कसं कळतं. शेवटचा क्लू काय दिलेला आहे, जी आणि एफच्या दरम्यान किमान एक व्यक्ती गेली म्हणलं आहे. म्हणजे जी आणि एफच्या दरम्यान अंतर असलं पाहिजे, एका लगत एक नसलं पाहिजेत. पहिल्या जर पॉसिबिलिटीमध्ये आपण बघितलं, जी आणि एफच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत, त्याच्यामुळं हे उत्तर आपलं बरोबर असणार. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये जर बघितलं, जी इथं आहे आणि एफ इथं आहे, म्हणजे जी नंतर लगेचच एफ आहे. याचा अर्थ काय झाला, ही पॉसिबिलिटी चुकीची असणार आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, जी आणि एफच्या दरम्यान किमान एक व्यक्ती गेली, म्हणजे जी नंतर लगेच एफ येणार नाही. त्याच्यामुळं आपलं उत्तर काय आलं, पहिलं. तर आजच्या व्हिडिओमधला आपला शेवटचा प्रश्न पाहूया. सगळ्यात अवघड प्रश्न शेवट ठेवलेला आहे. सुरुवातीला बेसिक बिल्ड करण्यासाठी हा जो प्रकार आहे, या प्रकाराची मांडणी कशी करायची आपण शिकलो. त्याच्यानंतर क्लू थोडा ॲड केला. जी आणि आयची पोझिशन इथं बघा सेट करता आली पाहिजे होती. ह्या एक्झाम्पलमध्ये हेच महत्त्वाचं होतं, जी कुठं येणार आणि आय कुठं येणार. आणि आता जे पुढचं एक्झाम्पल असणार आहे, हे 4 पॉसिबिलिटीज आहे. हे आता पहिलं एक्झाम्पल होतं ते 1 पॉसिबिलिटीचं होतं, त्यानंतर 2 पॉसिबिलिटीज झालं,
आणि आता पुढचं एक्झाम्पल आपण 4 पॉसिबिलिटीज ठेवलेला आहे. नीट लक्ष देऊन पहा. आणि मी सोडवत असताना तुम्ही पण पेन आणि पेपर घेऊन समोर बसा आणि तुम्ही पण सॉल्व करायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न पाहू. एकाच वर्षातील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 4 वेगवेगळ्या महिन्याच्या 3 किंवा 10 तारखेला 8 दुकाने ST, UV, WXY आणि Z याचे उद्घाटन करण्यात आले. तर आपण सूचना जर वाचली तर लगेच लक्षात येईल मंथ प्लस डेट बेस्ड आपलं पझल आहे. मंथ प्लस डेट म्हणजे महिना आणि त्यातील तारीख यावर आधारित आहे. तर काय काय दिलेलं आहे, माहिती काय काय दिली आहे आपले बघा. पहिल्यानंतर 4 महिने दिले आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आणि त्या 4 महिन्यातील 2 तारखा आहेत. प्रत्येक महिन्यात 2 तारखा म्हणजे आपल्याला 8 लोक बसणारा आणि 8 तारखा बसणारा एक टेबल तयार करावं लागेल. बरोबर. 8 लोक दिलेले आहेत S पासून Z पर्यंत. तर आपण काय करू, टेबल तयार करून घेऊ ज्याच्यामध्ये या महिन्याची नावं आणि या व्यक्तीची नावं बसतील. महिने कुठले कुठले आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिने दिले आहेत. तर आपण टेबलचं फॉर्मेशन कसं करायचं ते मागं बघितलेलं आहे. पहिला महिना कुठला आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. लिहून घेऊ. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. यातील तारखा कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत. एक आहे 3 तारीख, दुसरी आहे 10 तारीख. 3 आणि 10, 3, 10. मांडणीच महत्त्वाची आहे बघा. पझल सोडवताना जास्त लोक तर पझल सोडून का देतात, तर त्याची मांडणीच करायला येत नाही. आणि दुसरं म्हणजे पझलची जी साईज आहे ती बघून कोण वाचायलाच जात नाही पझल. परंतु पझलची जी साईज आहे त्याच्यात निम्म्या म्हणजे 50% तर सूचनाच दिलेली असते. क्लू 50%च्या नंतर चालू होतो. बरोबर. टेबल आखून घेऊ. आता याच्यात किमान 2 पॉसिबिलिटी तयार होतील असं कन्सिडर करायचं. पुढं वाढतील आपण वाढवू, किमान 2 तर तयार होतील असं कन्सिडर करू. बरोबर. कुठलाही प्रश्न असेल तर किमान सुरुवातीला 2 पॉसिबिलिटी तयार होतील असंच कन्सिडर करायचं आपण. ही पहिली पॉसिबिलिटी, ही दुसरी, गरज पडली तर तिसरी आणि त्यानंतर आपण चौथी वाढवू. बरोबर. आता काय करू, क्लू वाचायला सुरुवात करू. वायचे उद्घाटन, 1 मिनिट. प्रत्येक तारखेला फक्त एकच दुकान उघडण्यात आले आणि प्रत्येक महिन्यात फक्त 2 दुकाने उघडण्यात आली. तरी तर आपण ऑब्झर्वेशन केलं तरी दिसते प्रत्येक महिन्यात फक्त 2च दुकाने उघडू शकतात, कारण प्रत्येक महिन्यात फक्त 2च तारीख दिल्या आहेत, 3 आणि 10. आता क्लू काय दिलेला आहे, वायचे उद्घाटन महिन्याच्या समक्रमांकाच्या तारखेला करण्यात आले. समक्रमांकाची तारीख कोणती आहे, एक तारीख आहे 3, दुसरी आहे 10. यातील समक्रमांकाची तारीख कोणती आहे, 10. म्हणजे वायचं उद्घाटन हे 10 तारखेला करण्यात आलेलं आहे. मग काय करू आपण, वायची पोझिशन फिक्स करून घेऊ. वायची पोझिशन फिक्स करून घेऊ. समक्रमांकाची तारीख म्हणजे 10. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये वाय इथं आला, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये वाय इथं आला आणि आता तिसरी पण पॉसिबिलिटी तयार होणार आहे. तिसरी पण पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये वाय कुठे येणार बघा, 10 तारखेला इथं येणार आहे. आणि जी चौथी पॉसिबिलिटी आहे, चौथी पण पॉसिबिलिटी तयार होणार आहे आता इथं. बरोबर. 10 तारीख खाली नोव्हेंबरमध्ये पण आहे. त्याच्यामुळं काय करू आपण, अजून एक पॉसिबिलिटी तयार करून घेऊ. इथं अजून एक रेष ओढून घेऊ आणि याला 4 नंबर देऊ. याला 4 नंबर दिला. हे रेषा एक्सटेंड करून घेऊ पुढं. म्हणजे 4 पॉसिबिलिटी तयार झालेल्या आहेत. बरोबर. चौथ्या पॉसिबिलिटीमध्ये वायला 10 तारखेला ठेवून घेऊ. म्हणजे बघा पहिला क्लू काय दिला होता आपल्याला, वायचे उद्घाटन महिन्याच्या समक्रमांकाच्या तारखेला झालेलं आहे, पण महिना सांगितला नव्हता. त्याच्यामुळं आपल्याकडे 4 महिने आहेत आणि 4 महिन्यात पण 10 तारीख आहे. बरोबर. म्हणजे समक्रमांकाची तारीख 4ही महिन्यात आहे. त्याच्यामुळं वायची पोझिशन 4 ठिकाणी आपण सेट करून घेतली. आता पुढचा क्लू वाचू. काय दिलेला आहे, ज्याचे दिवस सम आहेत असं म्हणलं बघा. वायचे उद्घाटन महिन्याच्या समक्रमांकाच्या तारखेला करण्यात आले. इथं मी फुल स्टॉप समजला, त्याच्यामुळं काय केलं मी 4 पॉसिबिलिटी तयार केल्या, परंतु फुल स्टॉप नव्हता, कॉमा होता. म्हणजे क्लू पूर्ण वाचायला पाहिजे होता आपण. काय दिलेलं आहे, ज्याचे दिवस सम आहेत. ज्याचे दिवस सम आहेत म्हणजे काय, वायचे उद्घाटन महिन्याच्या समक्रमांकाच्या तारखेला दिलेलं आहे. बरोबर. तारीख तर समक्रमांकाची फक्त 10च आहे आणि पुढं काय दिलं आहे, ज्याचे दिवस सम आहेत. म्हणजे असा महिना ज्या महिन्यामध्ये समक्रमांकाचे दिवस आहेत. समक्रमांकाचे दिवस असलेला महिना कोणता कोणता, म्हणजे बघा महिन्यामध्ये 30 दिवस असावे लागतात. आता प्रत्येक महिन्यात 30 दिवस तर येतात. बरोबर आहे. 30 पुढे 31 पण असतात किंवा कधी कधी 29 असतात. परंतु काय म्हणलेलं आहे, त्या महिन्यामध्ये समक्रमांकाचे दिवस असले पाहिजेत. म्हणजे मॅक्झिमम 30च दिवस असले पाहिजेत. तर 30 दिवस असलेले महिने कोणते कोणते आहेत, पहिला महिना आहे सप्टेंबर आणि दुसरा महिना नोव्हेंबर. या 2च महिन्यात 30 दिवस आहेत. बरोबर. तर काय करू आपण, तिसरी आणि चौथी पॉसिबिलिटी आहे त्याचा सध्याला विचार करायची गरज पडणार नाही. तिसरी आणि चौथी पॉसिबिलिटी याचा विचार नाही करायचा. पहिल्या 2 पॉसिबिलिटीमध्ये काय करायचं आपल्याला, वायला सम तारीख असलेल्या महिन्यात
सम तारीख म्हणजे 10 तारीख सम आहे आणि सम दिवस असलेले म्हणजे 30 दिवस असलेला महिना. म्हणजे वायची पोझिशन कुठं असणार, एकतर सप्टेंबर नाहीतर दुसरं नोव्हेंबरमध्ये. तर पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आपण वायला सप्टेंबरमध्ये ठेवू, सप्टेंबरमध्ये 10 तारखेला, आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये नोव्हेंबरमध्ये. तर 2 पॉसिबिलिटी सध्या पुरत्या तयार झाल्यात. आता काय करू, पुढचा क्लू वाचून घेऊ. वाय आणि यस यांच्या दरम्यान फक्त 2 दुकाने उघडण्यात आली. वाय आणि यस दरम्यान फक्त 2 दुकाने उघडण्यात आली. तर बघा, पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये जर बघितलं, वाय आणि यस याच्यामध्ये 2 जागा आहेत, बरोबर, 2 जागा आहेत असं सांगितलं आपल्याला. तर वायच्या वर पण यस येऊ शकतं आणि वायच्या खाली पण यस येऊ शकतं, म्हणजे दोघांच्यामध्ये 2 जागा शिल्लक आहेत, बरोबर. वायच्या वर जर यस आलं तर इथं पण 2 जागा आहेत, आणि वायच्या खाली जर यस ठेवायचं म्हणलं तर इथं पण 2 जागा आहेत, परत यस इथं येऊ शकतं. तर त्याच्यामुळे काय करू आपण, पहिली जी पॉसिबिलिटी आहे याचीच अजून एक पॉसिबिलिटी तयार झाली, म्हणजे यसच्या 2 पोझिशन तयार झाल्या. त्याच्यामुळे काय करू, वाय ॲज इट इज आपण तिसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये इथं लिहून घेऊ. एका पॉसिबिलिटीमध्ये यस वर ठेवू आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये यस खाली ठेवू. तर काय करू, यस इथं ठेवू आता पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये, आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये 2 घर सोडून 1, 2 हे 2 घर सोडून यस कुठे ठेवू, नोव्हेंबर 3 तारखेला, नोव्हेंबरच्या 3 तारखेला. तर आता 3 पॉसिबिलिटी आपल्या तयार झाल्यात. पुढचा क्लू काय दिलेला आहे, डब्ल्यूचे उद्घाटन यस नंतरच्या दुसऱ्या दुकानावेळी करण्यात आले. डब्ल्यूचे उद्घाटन यस नंतरचं दुसरं दुकान, यस नंतरचं पहिलं दुकान हे, यस नंतरचं दुसरं दुकान हे, म्हणजे डब्ल्यू इथं आला, बरोबर. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये डब्ल्यू इथं आला. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये जर बघितलं, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आपण यस सेट करायचं विसरलो आहे. वाय आणि यसमध्ये 2 जण आहेत म्हणलं होतं, मग यस कुठं आला, यस इथं येणार, बरोबर. आता काय सांगितलं आहे, डब्ल्यूचे उद्घाटन यस नंतरच्या दुसऱ्या दुकानावेळी करण्यात आले. यस नंतरचं पहिलं दुकान हे झालं आणि यस नंतरचं दुसरं दुकान म्हणजे इथं डब्ल्यू येणार, डब्ल्यू इथं ठेवू. तसंच यस नंतरचं पहिलं दुकान हे झालं आणि यस नंतरचं दुसरं दुकान खाली नाहीच, त्याच्यामुळं तिसरी पॉसिबिलिटी कॅन्सल आउट झाली इथूनच. तिसऱ्या पॉसिबिलिटीचा आपल्याला विचारच करायची गरज नाही. आता परत एकदा आपण 2 पॉसिबिलिटीमध्येच उत्तर काढणार. आता आपण यस, डब्ल्यू आणि वाय या तिघांच्या पोझिशन सेट केल्यात. पुढं काय दिलेलं आहे, व्ही नंतर उघडण्यात आलेल्या दुकानांची संख्या यू आधी उघडण्यात आलेल्या दुकानांच्या संख्येच्या दुप्पट आहे. मागचे जे आपण क्वेश्चन पाहिले होते, डे बेस्ड, मंथ बेस्ड, आणि हे जे आताचा पण जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये पण मागच्या क्वेश्चनमध्ये आपण अशा प्रकारचं एक क्लू पाहिलं होतं. आधीची संख्या आणि नंतरची संख्या सेम आहे किंवा आधीच्या संख्येच्या दुप्पट आहे, तिप्पट आहे असं दिलेलं असतं. तर काय म्हणलं बघा, व्ही नंतर उघडण्यात आलेल्या दुकानांची संख्या यू आधीच्या उघडण्यात आलेल्या दुकानांच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे याचा अर्थ काय, यूच्या आधी जर 1 असेल तर व्ही नंतर किती येणार, 2 येणार. यूच्या आधी जर 2 असतील तर व्ही नंतर किती येणार, 4 येणार. म्हणजे काय सांगितलं आहे, व्ही नंतर जेवढे काही दुकानं उघडलेली आहेत ती यूच्या आधीच्या उघडण्यात आलेल्या दुकानांच्या दुप्पट आहेत. जर आपण पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये यू जर इथं ठेवला तर यूच्या आधी किती दुकानं आहेत, यूच्या आधी 1 आहे, तर व्ही कुठे येणार, व्हीच्या नंतर 2 येणार, मग व्ही कुठे यावं लागेल, व्ही इथं यावं लागेल, बरोबर. तर काय करू, यू इथं ठेवू आणि यूच्या आधी किती दुकान आहेत, 1 दुकान आहे म्हणजे फक्त यसचं, तर व्हीच्या नंतर किती येणार, 2 येणार. त्याच्यामुळं काय करू आपण, व्हीला इथं ठेवू जेणेकरून खाली 2 दुकान आहेत, बरोबर. तर तुम्ही काय म्हणाल, आता तुम्ही यूज का इथं सेट केलं आहे, यू खाली का सेट केलं नाही किंवा इथं का सेट केलं नाही, तिथं सेट करून बघू आपण. आता यू जर इथं ठेवलं, यूच्या आधी किती दुकानं यायला लागलेत, 1, 2, 3, 4. याचा अर्थ काय असणार, व्हीच्या नंतर 4 दोन्ही 8 दुकानं होणार. तर व्हीला खाली कुठं जागा आहे का बघा, जर आपण यू इथं ठेवला तर यूच्या आधी 4 व्हायला लागलेत, व्हीच्या नंतर 8 यायला पाहिजेत. जर आपण व्ही इथं ठेवला तर 1, 2, 3, 4, 5, 6 मॅक्झिमम 6 जागा शिल्लक राहिल्यात. म्हणजे यू आणि व्हीची जी पोझिशन आहे ती इथंच असणार आहे, बरोबर. व्ही आणि यूची पोझिशन ॲज इट इज इथंच असणार आहे. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये आता काय करू, यूची पोझिशन पहिल्या ठिकाणी ठेवून बघू. यू जर इथं ठेवला, यूच्या आधी किती जण आहेत बघा, यूच्या आधी 1 पण जण नाही म्हणजे 0 जण आहेत, तेवढेच व्हीच्या नंतर असणार. म्हणजे व्ही कुठे येणार, एकदम शेवटला येणार. परंतु व्हीला आपल्या इथं ठेवता येत नाही कारण वायची पोझिशन आपण ऑलरेडी सेट केली आहे. मग काय करू, यूला 2 नंबरला ठेवू. यूच्या आधी किती जण यायला लागलेत, 1 येलेत, म्हणजे व्हीच्या नंतर किती येणार, 2 येणार. मग व्ही कुठे येणार, इथं येणार. मग काय करू, यू इथं ठेवू आणि व्ही इथं ठेवू. तसंच काय करू आता आपण, तुम्ही म्हणाल फक्त इथपर्यंतच का ठेवला, यू इथं ठेवून बघा. मग काय करू आपण, यूला इथं ठेवू. यू जर इथं ठेवला तर यूच्या आधी किती लोक येलेत, 1 आणि 2. याचा अर्थ काय होतो, व्हीच्या नंतर 4 येणार म्हणजे दुप्पट येणार. यू जर इथं आपण ठेवला, यूच्या आधी 2 जण येलेत म्हणजे व्हीच्या नंतर 4 येणार. मग व्ही कुठे यायला पाहिजे, व्ही इथं यायला पाहिजे. म्हणजे 1, 2, 3, 4. म्हणजे ही पण पॉसिबिलिटी तयार झाली. दुसरी जी पॉसिबिलिटी आहे याच्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी तयार झाली. पहिल्यांदा आपण यूला इथं ठेवलं त्या टायमिंगला व्ही इथं आला म्हणजे यूच्या आधी 1 जण होता, व्हीच्या नंतर 2 जण झाले. पण आपण यूला आता इथं जर ठेवलं तर यूच्या आधी 2 जण व्हायला लागलेत म्हणजे व्हीच्या नंतर 4 जण म्हणजे व्हीला इथं पण जागा शिल्लक आहे. म्हणजे ही पण अजून एक पॉसिबिलिटी तयार झाली जी दुसऱ्या पॉसिबिलिटीमधून तयार झाली आहे, बरोबर. तर आपण ह्या तिसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार करायचा नाही. आता काय करू, चौथी जी पॉसिबिलिटी आहे
त्या पॉसिबिलिटीमध्ये ह्या सगळ्यांची पोझिशन सेट करून घेऊ. याला जास्त वेळ लागणार आहे आपल्याला, बरोबर. ही जर पोझिशन परत एकदा 2 नंबरचं आपल्याला 4 नंबरमध्ये सेट करायचं, बरोबर. ही जर पोझिशन इथं यू ठेवलं, इथं यू ठेवलं, इथं एस ठेवलं, त्याच्यानंतर डब्ल्यू वाय असं जर ठेवलं तर वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं, आपण एखाद्याला जर वाटलं ही पोझिशन मी 4थी सेट करू शकतो तर करा, नाहीतर काय करायचं, त्याच्या पुढचा क्लू वाचायचा. म्हणजे यूच्या 2 पोझिशन तयार व्हायला होत्या, एक तर इथं होतं आणि दुसरी पोझिशन इथं, आणि वीच्या पण 2 पोझिशन तयार व्हायल्यात, एक इथं आणि दुसरा वी कुठे येत होता, जर आपण यू इथं ठेवलास तर वी इथं येत होता. म्हणजे यू आणि वीच्या 2 पोझिशन तयार व्हायल्यात. तर त्यातली बरोबर कुठली हे चेक करण्यासाठी आपण एकतर 4थ्या पॉसिबिलिटीची मदत घेऊ शकतो, नाहीतर काय करू आपण, जर एखाद्याला वाटलं बाबा टाईम कन्झ्युमिंग आहे ते, तर काय करते, लगेच आपण पुढचा क्लू वाचून घ्यायचा. पुढचा क्लू काय सांगितलेला आहे, टीचे उद्घाटन यू नंतरच्या 3ऱ्या दुकानावेळी करण्यात आले. टीचे उद्घाटन यू नंतरच्या 3ऱ्या वेळी. जर इथं यू असला असता तर यू नंतर तिसरं 1 2 3 म्हणजे इथं शक्य आहे का, हे नाही, कारण इथं यस आहे. जर तुम्हाला हे डायरेक्ट दिसत नसेल तर काय करू आपण, हे बघा, दुसरी जी पॉसिबिलिटी आहे, दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये 2 पॉसिबिलिटी अजून तयार व्हायला होत्या, म्हणजे अजून 1 पॉसिबिलिटी तयार व्हायला लागली होती, बरोबर, एकूण 2. तर आपण काय केलं होतं, हा जो वरचा क्लू दिलेला होता, व्ही नंतर उघडण्यात आलेल्या दुकानांची संख्या यू आधी उघडण्यात आलेल्या दुकानाच्या संख्येच्या दुप्पट आहे. आपण यू इथं ठेवून बघितला, यूच्या आधी 1 जण होता, मग व्हीच्या नंतर 2 जण झाले, हे बरोबर आलं. पण यू आपण इथं पण ठेवू शकत होतो, त्यावेळेस यूच्या आधी 2 जण झाले असते आणि व्हीच्या नंतर 4 जण झाले असते, म्हणजे व्ही इथं आला असता. तर काय करू, यू इथं लिहून घेऊ, ही जी पॉसिबिलिटी आहे 4थी, त्याच्यात यू इथं लिहून घेऊ, व्ही इथं लिहून घेऊ, आणि बाकीच्यांची पोझिशन तर सेम आहे. एसच्या ठिकाणी एस, व्हीच्या ठिकाणी वॅकंट असणार कारण व्ही आपण वर ठेवला आहे, डब्ल्यूच्या ठिकाणी डब्ल्यू आणि वायच्या ठिकाणी वाय लिहिलं. आणि आता काय करू, पुढचा क्लू वाचून घेऊ आपण. टीचे उद्घाटन यू नंतरच्या 3ऱ्या दुकानावेळी करण्यात आले. टीचे उद्घाटन यू नंतरच्या 3ऱ्या वेळी. आता पहिला आपण जर पॉसिबिलिटीमध्ये बघितलं, यू नंतरचं पहिलं दुकान डब्ल्यू आहे, दुसरं इथं आहे, तिसरं इथं येणार, म्हणजे इथं टीचं उद्घाटन होणार आहे. टी कुठे येणार, इथं टी आलं, ठीक आहे. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये जर बघितलं, यू नंतर तिसरं, यू नंतर पहिलं हे आहे, यू नंतर दुसरं हे आहे आणि यू नंतर तिसरं हे आहे. इथं ऑलरेडी यसनं जागा घेतलेली आहे, इथं आपण टी ठेवू शकत नाही. याचा अर्थ काय झाला, ही पण पॉसिबिलिटी चुकलेली आहे. तिसरी तर पॉसिबिलिटी ऑलरेडी चुकलेली होती. आपल्याला आता विचार काय करायचा, 4थ्या पॉसिबिलिटीचा, म्हणजे ह्या पॉसिबिलिटीचा. यूच्या काय म्हणलं, टीचे उद्घाटन यू नंतरच्या 3ऱ्या दुकानावेळी झालं. यू नंतरचं 3रं दुकान म्हणजे कोणतं, हे पहिलं, हे दुसरं आणि इथं टी इथं येणार, बरोबर. मग टीला इथं सेट करून घेतलं. आता आपल्याला विचार फक्त पॉसिबिलिटी क्रमांक 1 आणि पॉसिबिलिटी क्रमांक 4 याच्यातच करायचं आहे. तर जवळजवळ आपला पझल सॉल्व्ह झालेला आहे. फक्त 2 जणांची पोझिशन सेट करायची राहिली. त्या 2 जणांची पोझिशन पण शेवटचं जे क्लू दिलं आहे त्यातून आता फिक्स होईल. काय दिलं आहे बघा, एक्स नंतर झेडचे उद्घाटन करण्यात आले, परंतु दिले, परंतु विषम दिवस असलेल्या महिन्यात नाही. काय म्हणलं आहे, एक्स नंतर झेडचे उद्घाटन करण्यात आले, म्हणजे एक्स आधी त्याच्यानंतर झेड, लगेच नंतर म्हणलेलं नाही. याच्यामुळे याच्यात 1चा अंतर असू शकते, 2चा असू शकते, 3चा असू शकते. पण आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे, एक्स आधी येणार, झेड नंतर येणार. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये आपण एक्स आधी ठेवला, झेड नंतर ठेवला, आणि ह्या पॉसिबिलिटीचा विचार करायचा नाही, हे आधी चुकलेले आहे, ही पॉसिबिलिटी पण चुकलेली आहे. त्याच्यामुळे शेवटच्या पॉसिबिलिटीमध्ये एक्स आधी ठेवला, झेड नंतर ठेवला. आता या दोन्हीपैकी आपलं बरोबर पॉसिबिलिटी कुठली आणि चुकीची कुठली कसं कळणार. शेवट काय दिलेला आहे बघा, शेवट दिलेला आहे परंतु विषम दिवस असलेल्या महिन्यात नाही. तर हे जे परंतु आहे हे कोणासाठी आहे, परंतु मराठीमध्ये बघा उभयान्वयाव्य आहे, म्हणजे कंजंक्शन आहे. तर कंजंक्शन काय करतं आहे, वाक्यातील आधीचं जे वाक्य असतं, आधीच्या वाक्यातील पहिल्या एलिमेंटसाठी येत असतं ते. या वाक्यात 2 एलिमेंट आहे, एक्स आणि झेड, तर ते परंतु जे आलेलं आहे हे एक्ससाठी आलेलं आहे. याचा अर्थ काय झाला, एक्सबद्दल माहिती सांगितलेलं आहे. एक्सचे उद्घाटन विषम दिवस असलेल्या महिन्यात नाही. मग 2 पॉसिबिलिटी उरल्यात, पहिली आणि 4थी. याच्यामध्ये एक्स पहिल्या महिन्यात ऑगस्टमध्ये आहे आणि दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये एक्स हा नोव्हेंबरमध्ये आहे, इथं नोव्हेंबरमध्ये आहे. तर काय सांगितलं आहे, विषम दिवस असलेल्या महिन्यात नाही. विषम दिवस असलेला महिना कोणते कोणते आहेत बघा, ऑगस्ट विषम महिना, ऑगस्ट हा विषम दिवस असलेला महिना आहे का नोव्हेंबर विषम दिवस असलेला महिना आहे. ऑगस्टमध्ये किती दिवस असतात, ऑगस्टमध्ये 31 असतात आणि नोव्हेंबरमध्ये 30 असतात. याचा अर्थ काय झाला, एक्स हा 31 दिवसाच्या महिन्यात नाही, म्हणजेच ऑगस्टच्या महिन्यात नाही. म्हणजे 4थी पॉसिबिलिटी परत चुकलेली आहे आणि पहिली पॉसिबिलिटी हे आपलं उत्तर असणार आहे. का, कारण शेवटचं आपल्याला क्लू काय सांगितलेला आहे, एक्स हा, ही जी माहिती दिलेली आहे परंतु नंतरची, ही माहिती एक्ससाठी असते. का असते, कारण परंतु हे उभयान्वयाव्यय आहे, म्हणजे कंजंक्शन आहे. आणि कंजंक्शन जेव्हा कधी आपल्याला वाक्यात येतं, हे सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण दिसतं तुम्हाला कंजंक्शन. ज्यावेळेस कधी कंजंक्शन वाक्यात येतं त्या टायमिंगला आधीचं जे वाक्य असतं त्यामधील पहिल्या एलिमेंटसाठी ते आलेलं असतं, म्हणजे एक्ससाठी आलेलं आहे. एक्सची माहिती दिली होती, एक्स हा विषम दिवस असलेल्या महिन्यात नाही. मग पहिल्या आणि 4थ्या पॉसिबिलिटीमध्ये एक्सची पोझिशन कुठं कुठे होती बघा, इथं एक्स होता आणि इथं एक्स होता, इथं एक्स होता, बरोबर. तर इथं ऑगस्टमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये आहे एक्स, बरोबर.
एकदा ऑगस्टमध्ये आणि एकदा नोव्हेंबरमध्ये. ऑगस्टमध्ये किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत, म्हणजे विषम दिवस आहेत. इथंच आपलं चौथं कन्क्लुजन चुकलं. आणि नोव्हेंबरमध्ये 30 दिवस असतात, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आपलं उत्तर काय असणार? पहिली पॉसिबिलिटी. तर आजचा व्हिडिओ संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. असंच आपण हे पझलची सिरीज कंटिन्यू करू. सुरुवातीला बेसिक पझल घेत जाऊ, त्याच्यानंतर एक मीडियम लेवलचं आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवलचं. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.